कसे आहेत सगळे? तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। हा जो राडा दिसतोय का, हा मला सगळं साफ करायचं आहे। उद्या आहे लक्ष्म्या, सो हे सगळं करायचं आहे मला। आता करू आपण, बघू कसं होतं आहे ते। आणि लक्ष्म्यांची पण तयारी करायची उद्याची थोडीफार, बघते आता कसं होते, पटापट करते। ही चप्पल ना माझ्या लग्नातली आहे। मला म्हणजे असं वाटत नाही आहे की आजकाल कसं म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एकदाच आपण नवरी बनतो आणि सगळ्या म्हणजे मुलींना असं वाटतं की म्हणजे नवरी एकदाच बनायचं तर सगळं आपण चांगलं चांगलं घ्यावं। माझं लग्न एवढ्या फास्टमध्ये झालं ना की तुम्हाला काय सांगू, 8 दिवसातच सगळं हे झालं होतं। आणि त्याच्यात माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट पण झालेला होता आणि मग घरी करायला वगैरे कोणीच नव्हतं आणि पाहुणे वगैरे सगळे वेळेवर आले होते। आणि ही चप्पल मी म्हणजे ती गाडी नाही चालू करता यायला तर ती स्वतः नळ चालू करते, सगळं पाणी इथे सांडवायली। मी इकडे साफसाफ करते, माझ्या जो घुटमळ घुटमळ करते आणि सांडवायली। ते बघा, बरं नाही आहे बरं का, तरी सुद्धा असं आगोपणा करायली। लक्ष्मी आल्या आणि उद्याच म्हणजे आई बाबा वगैरे येणार आहे आणि त्याचा मला आनंद वेगळाच आहे। आणि सगळं असं धावपळ चालू आहे। त्याच्यात मला ब्युटी पार्लरला पण जायचं होतं, थोडं थ्रेडिंग करायला। आणि श्रीशाची पण तब्येत बरोबर नव्हती, सो तिचा मूड पण मी गेलेली होती आणि ती झोपलेली होती। आणि नंतर मग तिला सुद्धा नेलेलं होतं मी आणि तिथेच झोपून गेली ती। आणि नंतर मग आम्ही दोघी आलो आणि मस्त यांनी ना छान डिस्प्ले लावलेला होता आणि बरंचसं सामान आलेलं होतं, नवीन नवीन खूप मस्त आलेलं होतं। आणि मी हा व्लॉग ना लेट टाकते कारण तुम्हाला माहिती आहे की काय झालं होतं, त्याच्यामुळे हे सगळं मी शूट आधी करून ठेवलेलं आहे। सो तुम्ही बघत राहा। आणि खूप सुंदर सुंदर असं लक्ष्मण पुढे ठेवायला असं छान छान गोष्टी आलेल्या होत्या आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यामधल्या गेलेल्या सुद्धा आहे भरपूर सगळे यावर्षी। म्हणजे खूप छान असं आम्हाला 1च वर्ष झालंय पण खूप छान प्रतिसाद मिळाला। आणि हे बघा माझे आई बाबा आले, चला बरं आरती करू आता। दर्शन मात्रे म्हणा, स्वर्णे मात्रे म्हणा, कामना भक्ती जय देव। रत्नागजता फारातच गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशर, हिरे जडिता मुकुट शोभतो भरा, झुणझुणते नूपुरे चरणे घागरिया जय देव। तर आज आहे महालक्ष्मी आणि 5:25 पर्यंतच आगमन आहे। आणि मला अजिबात आठवण नव्हती। आमच्याकडे पद्धत आहे, कुंभाराकडे असं ज्वारी आणि हे घेऊन जातात आणि नंतर मग ते तिथून 2 बोळके आणावं लागतात आणि नंतर मग पूजा करावं लागतात, असं आहे सगळं। सो माझ्या लक्षातच नव्हतं, प्राचीचा फोन आला म्हणून माझ्या लक्षात आलं। आता आई बाबा वगैरे आले आहे, आई करत आहे थोडीशी साफसफाई आणि थोडे शेवर आले आहे। आईनेच सगळं सामान वगैरे आणलं आहे। आता तुम्ही म्हणाल की आईकडलं चालत नाही, पण मी आईला पैसे देणार आहे। सो ते विकत घेतल्यासारखंच होतं आहे, त्याच्यामुळं मग मी आता जाते आणि आणते पटकन लक्ष्मी। आणि तिकडून आल्यावर रांगोळी वगैरे काढायची। उशीर झाला होता म्हणून मग मी त्यांना स्कूटीवर घेऊन गेले होते आणि 4 वाजलेले होते मला आणायला। लक्षातच नव्हतं काय की कसं काय झालं माझ्याच्याने, तेच मला कळलं नाही। नंतर मग गेली ज्वारी वगैरे घेऊन आणि सगळं मग घेऊन आले, त्यांची व्यवस्थित पूजा वगैरे केली। तिकडनी आल्यावर रांगोळी काढली आणि साधी सिंपल काढली। आणि हे थोडं सिमेंटचं खरदड असल्यामुळे त्याच्यावर कलर बसत नाही म्हणून असंच काढलं आणि आतमध्ये पण छान अशी रांगोळी काढली। आणि श्रीशा तेवढ्या वेळात झोपलेली होती आणि उठल्यानंतर लगेच तिने 5 ते 10 मिनिटात माझी रांगोळी सगळी मोडून टाकली। नाकाला त्यांच्याच्याने मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा माहेरी गेलते तेव्हा त्यांच्याच्याने लागलं होतं। आणि नंतर खूप घाई झाली होती मला लक्ष्मी आणायला आतमध्ये। आणि आमच्याकडे स्वागत कसं करतात लक्ष्मीचं ते पण भांडे ठेवतात आणि तेच फक्त एकमेकाला पाणी टकरावायचे आणि ते मग वाजल्यावर हात घ्यायचं आणि रास ओलांडायची असं बहुधा मी ऐकलं आहे। पण आमच्याकडे माझी आजी सासू आहे, त्या सांगतात की माझी सासूने कधी केलं नाही, मी पण केलं नाही, मग जे तू पण नवीन काही असं लावू नको। मी म्हणतोच ते चला जाऊ दे, जसं आहे तसं आपण करायचं। आणि छानपैकी त्यांची पूजा वगैरे केली आणि खूप प्रसन्न वाटत होतं त्या आल्या। छान असं रांगोळीने पावलं वगैरे आणले होते देवापर्यंत काढत, खूप मस्त असं केलेलं होतं मी त्यांचं स्वागत। त्यानंतर 5 घरी जाऊन हळदी कुंकू वगैरे घेतलं आणि ना मस्तपैकी अशा गौऱ्यांना साड्या घालायला चालू केलं। आणि माझं ना कसं म्हणणं असते, देवावरची साडी आपण घातली तर कधीही चांगलं, पण देवाला आपली साडी कधी घालू नये असं मला तरी वाटतं। आणि मी म्हणजे मला तरी पटतच नाही ती गोष्ट। मग तुम्ही म्हणजे 100-150 पासून जरी साड्या घेतल्या ना तरी पण असं पण नवीन घ्या असं मला वाटतं आणि मी ती करत असते। मी असं कोणाला म्हणत नाही, पण मला नवीनच साडी आवडते। मग मी आणि माझं म्हणणं असं की आपापल्या श्रद्धे
श्रद्धेचा भाग असतो. आपण देवाला कशा याने मानतो त्याच्यावर डिपेंड असतं की आपण आपल्या मनात काय आहे देवाबद्दल म्हणून. सो माझं म्हणणं असं की जवळचं जर व्यक्ती असलं आणि आपण जर सारख्या साड्या घेत आहे आणि त्याला जर एखादी साडी दिली तर मला काही असं म्हणजे वाटत नाही की बाबा असं काही आहे म्हणून. आणि देवाची साडी कोणालाही देणं चांगलंच आहे आणि समोरचा माणूस का म्हणून नाही म्हणणार देवावरची साडी घालायला, कोणालाही आवडेल ना. कारण मोठ्या मोठ्या देवस्थानाला देवीच्या बघा तुम्ही म्हणजे पैशाने विकत घेतात, कारण का देवीने साडी घातलेली होती ती आणि मग ती आपल्याला घालायला भेटेल म्हणून. सो मी पण लक्ष्म्यांचं असंच करते आणि मस्तपैकी अशा लक्ष्म्या माझ्या झालेल्या होत्या रेडी. तर आम्ही आलो आहे श्रीशाला घेऊन दवाखान्यात. तिला खूप जास्त ताप आली पण काहीच कळत नाही लेकराला. आणि आज महालक्ष्मी होतात, मी घरी आईला वगैरे सोडून आलेली आहे. स्वयंपाक करायली आई आणि मी हिला हॉस्पिटलला, आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये गर्दी आहे. एक हॉस्पिटलमध्ये आम्ही जाऊन आलो, तिथे पण गर्दी आहे भयंकर. आणि आता दुसरीकडे पण तिचे पप्पा बघायला गेले नंबर लागतात की नाही म्हणून. सो आता बघतोत काय होतं काय नाही. आलो आहेत आम्ही आणि आता बघू किती नंबर लागते काय लागते. सणाचं जर असं झालं ना बिलकुल इच्छा होत नाही, पण लेकराला जर बरं नसलं त्याच्यात पण मन लागत नाही. ती सारखी रडायली किरकिर करायली. 12 वाजता दवाखान्यात गेले होते मी आणि घरी एकदम 6:30ला आले होते आणि फक्त पुरणाच्या पोळ्या व्हायच्या राहिलेल्या होत्या. आणि आईला सुचत नव्हतं, कारण कसं होते ना आपण कोणाच्याही घरी गेलं आणि नवीन काही जर बघितलं तर आपल्याला म्हणजे सुचत नाही ना, तसंच झालेलं होतं. आणि ह्या माझ्या लक्ष्म्या छानपैकी मस्त अशा दिसत होत्या, खूप मस्त असं मी. आणि ही हार दिसते ना एकदा मी वरून आणले होते आणि न खूप महाग सीझनमुळे तर मला हे 750ला काहीतरी पडलेले होते आणि मस्तपैकी दिसत होते अशा लक्ष्म्या. आणि श्रीशाचा काहीतरी आगाऊपणा चाललेला होता. आणि हे सगळे फोटो मला म्हणजे खूप सगळे फोटो काढायचे होते यावेळेस, पण काहीच काढायला भेटलं नाही बिकॉज ना श्रीशाची तब्येत बरोबर नव्हती आणि सगळं त्याच्यातच वेळ चाललेला होता. आणि छानपैकी यावेळेस मी पॅकिंग वगैरे म्हणजे पॅकिंग आपलं रुखवताचे बॉक्स त्याच्यामध्ये ठेवलेले होते आणि खूप मस्त दिसत होत्या लक्ष्म्या. आणि साड्या पण खूप छान दिसत होत्या आणि मस्तपैकी अशा छान झालेल्या आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गाठी वगैरे घ्यायला गेलो होतो ना, कारण माझ्या घरी पण गाठी असतात आणि आई आणि मी पण गेले होते. सो तिथल्या लक्ष्म्यांचा खूप छान असा हे होता आणि खूप सगळ्यांच्या घरच्या खूप छान छान लक्ष्म्या होत्या. फक्त मला एक आहे, मला सुटसुटीत आवडतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गाठी वगैरे घेतल्या आणि हे अशा गाठी घेतात. तुमच्याकडे पण घेतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही पण अशा मस्तपैकी गाठी घेतलेल्या बघा तुम्ही. रेकॉर्डिंग सुरू केली. लक्ष्मी काय मागती लक्ष्मी काय संपदा लेकर बाळा नवकऱ्या काय मागती लक्ष्मी डोरं काय मागती लक्ष्मी लेकर बाळा हे काय मागती लक्ष्मी वाडा घोडा काय मागती शेतीवाडी काय मागती लक्ष्मी सर्व देव घरात लक्ष्मी नांदावी आणि पतीला रामहरी पाटलाला विषय लावावं असं घेतात ते. आणि गाठी घेतल्यानंतर मग त्या घरच्या लक्ष्मीला असं द्यायचं आणि मग त्यांच्या पदरामध्ये ठेवायचं असं सगळं असते. आणि नंतर मग मी हॉस्पिटलला घेऊन गेले होते श्रीशाला, तिला सलाईन देऊन आणलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग तिला आराम करायला ठेवलेलं होतं. आणि मस्तपैकी अशा लक्ष्मीचं आम्ही सगळं व्यवस्थित जिथं तिथे काढून ठेवलेलं होतं, कारण माझ्याकडे वेळ नव्हता आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच 8 वाजता मला दवाखान्यात जायचं होतं. आणि मग म्हटलं पटकन आवरावं. खरं सांगायचं म्हटलं तर तिला बरं नव्हतं आणि आमचं कशातच मन लागत नव्हतं. कारण कसं आहे लेकराला जर बरं नसलं तर आपल्याला कशातच मन लागत नाही असं होते, काहीच करू वाटत नाही. कारण ती काहीच खात नव्हती आणि चिडचिड करत होती, त्याच्यामुळं आम्हाला असं म्हणजे वेगळंच वाटत होतं. आणि यावेळेस फोटोज वगैरे काढायचे होते, मी सगळं प्लॅन केला होता, छान साडी वगैरे नेसणार होते फोटो काढायचा वगैरे म्हणून. आणि काहीच नाही, कारण अचानकच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि सगळं आमचं म्हणजे विस्कटलं. यावेळेस लक्ष्म्या पण म्हणते ना तुम्हाला काय ठेवलं काय नाही माझं मला माहिती. असं पण जे झालं ते छान झालं, व्यवस्थित केलं. कारण कसं होत होतं 2-4 दिवस मला म्हणजे श्रीशा 5 ते 6 दिवस ॲडमिट होती ना. रोज सकाळी उठायचं, ब्रश वगैरे केला, आंघोळ वगैरे केली की नीट दवाखान्यात जायचं, म्हणजे 8लाच जायचं, 9 वाजायचे आम्हाला तिथं जायला. आणि त्याच्यानंतर तिला दिवसभर चालेल आणि संध्याकाळी 8 ते 10
होतं ते यायला रोज, आणि कुठलंच काम होत नव्हतं माझं. गणपतीचं डेकोरेशनसुद्धा मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच, आता सगळं शूट करून ठेवलं आहे मी. चला तर माझे ब्लॉग कसे वाटतात ते सुद्धा सांगा. मी कितीदा सांगते तुम्हाला सबस्क्राईब करायला, आणि माझे ब्लॉग आवडतात का ते सुद्धा सांगा. एक तरी कमेंट्स तुम्ही करत जावा बघत असाल तर, मी एवढंच म्हणते. आणि इन्स्टावर पण मला फॉलो करायला विसरू नका, फेसबुकला सुद्धा फॉलो करायला विसरू नका, आणि यूट्यूबला तर करा असंच मी म्हणते. आणि श्रीषाचं पण तुम्हाला मी आगोपणा दाखवत असते कधीमध्ये. सो जे आहे माझ्या लाईफमध्ये तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि जे कोणी नवीन असाल त्यांना मी सांगते की मी साक्षी मोरे जाधव असं यूट्यूब चॅनल आहे माझं. सो प्लीज ते सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला दिसलं असेल आणि तुम्ही बघितलं असेल एखादा ब्लॉग तर नक्की सबस्क्राईब करून जावा, एवढंच म्हणते. आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहावा. चलो बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.